सुखावा बैठक स्थिती, सुखासन, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले. देहधारणा, आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध मनानेच तपासून पाहायचा आहे. प्राणधारणा, जाणीव श्वासाची. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. या कृतीसाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. सावकाश कृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती. करणार आहोत 3 मध्यम पट्टीचे ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. साधनेसाठी आपलं मन अनुकूल झालं आहे आणि चित्तशुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. स्थिरता भाग न उचलता. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचा आशीर्वाद. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुक्त. नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन
दोन्ही पाय नंतर मान मागे साईड, थोडा वेळ विश्रांती करून आता चक्की चालू. माझा आवाज येतोय ना बरोबर? थोडासा मला आवाज जर कमी झाला तर मला सांगा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे. नाही, तुमचा व्हिडिओ दिसतोय शिवाजी सर. तुम्हाला दिसत नाहीये का? मी दिसत नाहीये तुम्हाला? तुम्ही पुन्हा एकदा रिजॉईन व्हा. हा, पुन्हा एकदा रिजॉईन. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. हाताच्या तळव्याचा स्क्रीन ठेव. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि सुरुवात करूया उजवीकडे डावीकडे कोणता. कमरेच्या पुढे झुकायचंय. हाताची पकड पावलाच्या बाहेर. 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं आणि मग अँटी क्लॉकवाईज विरुद्ध पद्धतीने 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की डोके थांबवायची. दोन्ही हात सावकाश खाली आणि मधलं कमी करूया. आणि आता काय करावं आपण? अवकाश त्यासाठी दोन्ही हातांची मुठी वळून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास घेऊन घेऊया. श्वास सोडत कमरेत मध्ये 1 2 4 5. दोन्ही हात पुढे. 5 वेळा झालं की विरुद्ध पद्धतीने 1 पुढून वाढ. श्वास घेऊन पुढे. श्वास सोडत वाढ. 2 3 4 5. अवकाश डोके थांबवायची आणि बटरफ्लाय साइड स्थिती घ्यायची. दोन्ही पावलं जोडून घेऊया. हाताची पकड पावलांच्या खाली. आणि आता सावकाश गुडघे. श्वास घेत वर. जास्तीत जास्त वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता थोडंसं डायनामिक नंतर थोडीशी जलद कृती सुरुवात करूया. जास्तीत जास्त गुडघे वर आणि जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कसं जिथे आपल्या पूर्णपणे जांघेच्या इथे जी काही हालचाल होती त्याकडे लक्ष. अवकाश कृती थांबूया. हाताची पकड घट्ट करायची आहे. आणि आता एकदा उजवीकडे आणि डावीकडे थोडस साईड. हा बरोबर. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे मध्यभागी येऊन थांबायचं. आता थोडीशी पावलं पुढे घ्यायची. थोडीशी पुढे घ्या. हाताची पकड पावलाच्या इथे असू दे. आणि आता श्वास घेत थोडीशी मान आपल्याला वर घ्यायची आहे. म्हणजे आपला चेहरा सिंगिंग असं म्हणतात ते. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. असे या प्रकारे आपल्याला कृती करायची. ठीक आहे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2 कपाळ पावलांना लावण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 4 आणि आता लास्ट श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. हाताची कोपरं थोडीशी बाहेर येते आणि संपूर्ण आपल्या दोन्ही पायांचा जांघेपासून संपूर्ण पाय आपला ढिला सोडायचा. सगळे स्नायू आणि तिथे जो स्ट्रेच येतोय
हॅमस्ट्रिंग्स मसलला गुडघ्याच्या इथे तो अनुभव घेण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. सावकाश उलटचा. तिथल्या तिथेच सर. छान. दोन्ही हात मागे घ्यायचे आणि थोडासा हा जो स्ट्रेच ताण आला होता तो रिलीज करण्यासाठी थोडा मान मागे सोडायचे सईसर आणि सीटचा भाग थोडा वर उचलून. मान मागे सईसर करून सीटचा भाग थोडा वर. सावकाश दोन्ही पाय सरळ विचारांनी मान मागे सईसर करून घ्यायचे. जानुशिरासन आणि पश्चिमोत्तानासन ही दोन आसनं आपण शिकलेलो आहोत. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर. मांडी वरती न ठेवता खाली ठेवायचे. पाऊल मांडीला चिटकवू नये. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर असतील. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता एक श्वास बोलून घेताना थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. एक्सपान्शन आपल्या चेस्टचं. आणि श्वास सोडत दोन्ही हात मांडीला घासत घासत पुढे जातील. कमरेतनं पुढे झुकायचंय. पाऊल पकडायचा प्रयत्न आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल करून जायचंय. दोन्ही हातांची कोपरं जमीन दिशेने सैल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. हॅमस्ट्रिंग्स मसलला आलेला ताण त्याकडे लक्ष. डाव्या बाजूच्या एका साईडला असलेला दाब नक्की झाले. सावकाश उलटचा. तिथल्या तिथे सरळ. उजवा पाय सरळ करायचा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि डावा पाय फोल्ड करायचा. दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास धरून घेताना खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेच्या पुढे झुकायला सुरुवात करूया. दोन्ही हातांनी आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल करून द्यायचं. हाताची कोपरं जमीन दिशेने. आपल्या पावलाची टाच तळवा किंवा बोट पकडायचा प्रयत्न करा. बरोबर. आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल करून पूर्णपणे उजव्या पायाचा हॅमस्ट्रिंग्स मसल आलेला ताण, उजव्या बाजूला असलेला दाब याकडे लक्ष. पाठ करण्याचा ताण आहे तोच आहे. सावकाश तिथल्या तिथे सरळ. तुम्ही पाय समोर आणि थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आपण करणार होता पश्चिमोत्तानासन. दोन्ही हात आता आपल्या मांड्यांवर असतील. उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डाव्या. पुन्हा नजर आपली समोर, पाठीचा कणा सरळ. आणि आता एक श्वास भरून घेताना पुन्हा एकदा आपले खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. आणि श्वास सोडत दोन्ही हात मांडीला पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुकायचे आहे. दोन्ही हातांनी आपली पावलं पकडायचा प्रयत्न. टाच तळवा किंवा पायाची बोट कमरेत आधी पुढे झुका आणि मग आपलं कपाळ दोन्ही गुडघ्यांच्या दिशेने सैल करून द्या. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठीचे स्नायू रिलॅक्स. शरीरात शांत. आता पूर्णपणे आपल्या दोन्ही पायांच्या हॅमस्ट्रिंग्स मसलवर आलेला ताण, त्याकडे लक्ष. पोटावर असलेला दाब त्याची जाणीव. सावकाश उलटता. तिथल्या तिथेच सर. दोन्ही पायांनंतर आणि विश्रांती. पाठ करण्यावरती जो ताण होता त्याची जाणीव. पोटावरती दाब होता, कंठस्थ ग्रंथींवर दाब होता. वेट लॉस ज्यांना करायचं त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त जी आसनं
पोटावरती जिथे दाब येतो ज्या आसनांमध्ये ती वेट लॉससाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर गॅसेसचा त्रास, अन्नपचनचा त्रास, त्याचबरोबर ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी ही आसनं उपयुक्त आहेत. पण हायपर ऍसिडिटी असेल तर ही आसनं करताना थोडीशी काळजी घ्यायची. आणि वज्रासन दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या लगत, पाठीचा पहिला सरळ, एक एक पाय फोल्ड करून वज्रासन करून घेऊया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या साईड खाली, मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या साईड. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर. आज आपण एक नवीन आसन म्हणजे भूशिरासन. आता जे ज्यांनी आधी योगाभ्यास केलाय तर त्यांच्यासाठी नेहमी त्यांना माहिती असू शकतं. तर शीर्षासन जे आपण करतो, शीर्षासन सगळ्यांना जमतं असं नाही. त्यामुळे त्याची आधीची पायरी भूशिरासन जर आपण केलं तर आपल्याला शीर्षासनासारखेच लाभ मिळतात. तर हे आसन मी तुम्हाला दाखवते तुमच्या माहितीसाठी. प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून हे आसन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भूशिरासन याचे कॉन्ट्रा इंडिकेशन असे आहेत की ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, स्पॉन्डिलिसिस, स्पॉन्डिलायटिस, त्याचबरोबर पाठदुखीमध्ये पाठदुखीची म्हणजे तीव्र जर पाठदुखी असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर डोळ्यांचे विकार असतील, आपल्या डोळ्यांच्या छोट्या छोट्या ज्या वाहिन्या असतात जर त्याचे विकार असतील तर ते सुद्धा त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. रक्तदाब, उच्च रक्तदाब, त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास असेल तर त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. पुन्हा एकदा हे आसन ऍडव्हान्स आसन आहे, त्यामुळे याला खूप सारे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत. ह्याचे फायदे असे आहेत की आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती पुन्हा एकदा दाब होतो, त्यामुळे थायरॉइडच्या ग्रंथी आहेत त्यांचं आरोग्य सुधारतं. पोटाचं आरोग्य सुधारतं. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होत असतो, त्यामुळे चेहऱ्याचं एक आपलं आरोग्य सुधारतं. तिथले मसल्स जे आहेत हे अजून ताजेतवाने होतात. तर आधी हे आसन कसं केलं जातं आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. त्यासाठी आपल्याला एक छोटा नॅपकिन लागणार आहे आणि त्या नॅपकिनची अशी घडी करायची आपल्याला. या प्रकारे आपल्याला घडी करायची नॅपकिनची. आता ही जे हे पुढचं टोक, अशी ही 4 टोकं येतात आपल्याकडे, बरोबर. ती आपल्या गुडघ्याच्या अशी समोर ठेवायची. क्रॉस होतो गुडघ्याच्या आपल्या अशी समोर ठेवायचे, म्हणजे फक्त 2 ते 3 इंच आपल्या गुडघ्यापासून लांब असतील. आणि बघून घ्या ही कृती कशी केली जाते, मग आपण एकत्रित करणारच आहोत. की आपल्या गुडघ्यापासून 2 ते 3 इंच लांब ठेवायची. त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ही जी पकड आहे ती आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे असते. नॅपकिनच्या घडीच्या मागे त्या प्रकारे थोडीस नॅपकिन आपण आपला ऍडजस्ट करू शकतो. हाताची जी कोपरं आहे ती आपल्या गुडघ्याच्या शेजारी, दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याच्या शेजारी, हाताची पकड नॅपकिनच्या घडीच्या मागे. इथे थोडंसं ऍडजस्ट व्हायचं, नॅपकिन ऍडजस्ट करायचा आपापल्या क्षमतेने किंवा आपल्याला जसं कृती करायची त्याप्रमाणे. आणि मग आपल्या टाळूचा भाग त्या नॅपकिनच्या घडीवर ठेवायचा. टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर. या प्रकारे आता इथे आपल्या कंठावरती दाब येतो. त्यानंतर सीटचा भाग थोडा वर उचलायचा, म्हणजे टाळूचा भाग अजून त्या नॅपकिनच्या घडीवर पक्का होतो. आणि मग पावलांचं माउंटन करायचं. टाचा सिलिंगच्या दिशेने, चवडे आपले जमिनीवर आहे. ही स्थिती पक्की झाली की मग हळूहळू दोन्ही गुडघ्यातनं सरळ व्हायचं. या प्रकारे म्हणजे टाळूचा भाग अजून नॅपकिनच्या घडीवरती पक्का बसतोय. आणि मग आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं डोक्याच्या दिशेने थोडीशी न्यायला सुरुवात करतात, म्हणजे आपलं संपूर्ण शरीर जे आहे हे एका काटकोनाप्रमाणे दिसतं. बघा या प्रकारे ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडीशी पावलं आपल्या डोक्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा. गुडघ्यातनं पाय सर आणि मग उलट चाल करताना हळूहळू गुडघे तिथल्या तिथे जमिनीवर येतील. तिथल्या तिथे जमिनीवर
आणि कपाळ जमिनीवर लावायचं. पावलांचं माउंटन सोडून द्यायचं. सीटचा भाग पुन्हा आपल्या काचेवर. हाताची पकड सोडून द्यायची. हाताची कोपरं गुडघ्याच्या सरळ रेषेत. हाताचे पंजे चेहऱ्याच्या सरळ रेषेत. जे आपण काल शशांकासन बघितलं तर त्याचप्रमाणे आपल्याला हे पुढचं करायचं आहे. शशांकासन मध्ये थांबायचं थोडा वेळ, कारण की रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो म्हणून. आणि मग हळूहळू उलटतात. कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग, पोट असं कर. ठीक आहे, लक्षात आलंय कसं करायचं आहे ते. सुरुवात करूया. कॉन्ट्राइंडिक्शन प्रत्येकाने लक्षात घ्या. हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, स्पॉन्डिलोसिस, पाठकाण्याची दुखणी, कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया पोटाची झाली असेल तर हे आसन करणं टाळायचं. सुरुवात करूया आपण. वज्रासनामध्ये आपण सगळेजण आलेलो आहोत. एक नॅपकिन घ्यायची आणि नॅपकिनची घडी आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायची. ठेवली प्रत्येकाने. समजा जवळपास जर नॅपकिन नसेल तर जी मॅट आहे ती मॅटलाच मग असं फोल्ड करायचं. समजा जवळपास नॅपकिन नसेल छोटासा तर ती मॅट असते त्या मॅटला थोडंसं फोल्ड करायचं आणि ते आपल्या गुडघ्याच्या इथे आपण असं केलं तरी का. 2 ते 3 इंच लांब असेल गुडघ्यापासून नॅपकिनची घडी. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आणि आता थोडस कमरेतनं पुढे झुकायचं आहे. हाताची कोपरं गुडघ्याच्या इथे आणि हाताची जी पकड आहे ती नॅपकिनच्या घडीच्या मध्ये. ओके, बरोबर, छान. आणि आता ही स्थिती आपली पक्की झाली. या स्थितीमध्ये आपण एकदम स्टेबल व्हायचं आणि मग आपल्या टाळूचा भाग जमिनीवर लावा. आता मी तुमच्याकडे बघते तुम्ही कसे बघताय ते. टाळूचा भाग जमिनीवर. दिलीप सर जरा कॅमेरा ऍडजस्ट झाला असं तुम्हाला दिसलं असतं व्यवस्थित. ओके, ठीक आहे. सुवर्णाताई प्रयत्न चालू ठेवा. ओके, इथे आता आपण स्थिर झालो की मग पावला थोडासा सीटचा भाग वर उचला. हा, तुम्ही सुरुवात करा दिलीप सर. सीटचा भाग थोडासा वर उचला आणि पावलांचं माउंटन करा. दोन्ही पावलांचं माउंटन. ओके, छान. रश्मिताईचं छान झालंय. आता थोडीशी पावलं स्वतःकडे घेऊन या. होतंय का बघा रश्मिताई. ओके, पाय गुडघे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओव्हर ट्राय नको, ओव्हर ट्राय नको. मी पुन्हा एकदा दाखवू का. दाखवू, नाही जमत आहे. टाईप करून पाठवा शिवाजी सर तुम्ही काय म्हणताय ते. कॉन्ट्राइंडिक्शन लक्षात घ्या. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांनी जे करणं टाळायचं आहे. ठीक आहे, ज्यांचा नंबर दिसतोय मला त्यांनी पण छान केलेलं आहे. दिलीप सर तुम्हाला काय म्हणजे समजलं नाहीये का कसं करायचंय ते. दाखवू पुन्हा एकदा. रश्मिताई तुम्ही हा उलट चाल करा. कोयलताई तुम्ही सुद्धा उलट चाल करा. सावकाश गुडघे तिथल्या तिथे जमिनीवर येऊ दे. सीटचा भाग आपल्या टाचांवर येऊ दे. सीटचा भाग टाचांवर. बरोबर. हाताची पकड सोडून द्या. हाताची कोपरं गुडघ्याच्या रेषेत. हळूहळू मग कमरेतनं सर. हा, छान. बरोबर. हा हा, बरोबर. दिलीप सरांचं झालंय. ठीक आहे, बरोबर आहे. छान. सावकाश उलटचाल करा. आपापल्या क्षमतेने इथे थांबण्याचा प्रयत्न करा. हे एक ऍडव्हान्स आसन आहे त्यामुळे करताना थोडीशी काळजी घ्यायची आपल्याला. ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत तर त्यांनी सुद्धा हे आसन करताना काळजी घ्यायची. कारण की इथे काय होतं, आपल्या डोक्यावरती प्रेशर येतो. त्यामुळे डोळे डोळे हा नाजूक भाग आहे. म्हणून मी पण हे आसन जास्त करत नाही कारण की मला सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आहे डोळ्यांचा. त्यामुळे आपल्याला फॉरवर्ड बेंडिंगचं आसन करताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची असते. आपल्या क्षमतेने प्रयत्न आपण जरूर जरूर करायचा. कुठलीही गोष्ट न टाळता त्याचा प्रयत्न जरूर करावा. फक्त आपले कॉन्ट्राइंडेशन किंवा आपले लिमिटेशन ओळखून त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा असतो.
ठीक आहे. हवं असेल तर भूशिरासनाची माहिती जी आहे ही तुम्हाला पाठवेल. हे शीर्षासनाची ही आधीची पायरी आहे आणि ह्याच्यातूनच पुढे शीर्षासनाकडे जातात. कारण की शीर्षासन सगळ्यांना जमत असं नाही, मला सुद्धा लिमिटेशन आहेत शीर्षासनाचे. त्यामुळे आपण भूशिरासन करू शकतो, त्याला आपल्याला सेम फायदे मिळतात. तर आता याच्यातूनच पुढे जाणार आपण काय आहोत परिघासन. त्यासाठी गुडघ्यांबरोबर यायचं आपल्याला, दोन्ही गुडघ्यांबरोबर यायचं. पावलं पुन्हा एकदा जमिनीच्या दिशेने फ्लॅट असतात. दोन्ही हात सरळ, मान मध्ये. आणि आता आपल्याला उजवा जो पाय आहे तो उजव्या दिशेने बाहेर घेऊन यायचा आहे. याकडे गुडघ्यातून सरळ घेऊन उजव्या दिशेने बाहेर. हा, आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ, नजर समोर, पाठीचा कडा सरळ. आणि आता आपल्याला हळूहळू उजव्या दिशेला वळायचंय. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा किंवा बोटं पकडायचा प्रयत्न करायचा. आता समजा आपला हात जात नसेल तर मग आपल्या पोटरीच्या खाली हात द्यायचा आहे. पोटरीच्या खाली हात आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि मग तो हळूहळू डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतो. बरोबर, छान छान. आता हे जे आपण केलं याला म्हणतात परिघासन. म्हणजे अर्ध परिघासन, जसं अर्धवर्तुळ असतं त्याप्रमाणे कृती आहे. आणि आपल्या डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करण्याचा प्रयत्न, अट्टहास नाही. आणि मग सावकाश उलट, तिथल्या तिथेच सरळ, डावा हात खाली, उजवा पाय फोल्ड करून. आता हे जे आहेत हे सगळे व्हेरिएशन्स आहेत प्रत्येक इन्स्टिट्यूटने शोधलेले. आता डावा पाय फोल्ड आपल्याला डाव्या साईडने सरळ करायचंय. टाच जमिनीवर असेल, पायाची बोट सिलिंगच्या दिशेने. इथे एकदम आपल्याला स्थिर थांबायचं आहे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. मग दोन्ही हात खांद्यात सरळ करायचे. आणि आता हळूहळू आपल्याला डाव्या दिशेला झुकायचंय. डाव्या हाताने डाव्या पावलाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ आहे, तो हळूहळू उजव्या कानाकडे घेऊ. म्हणजे उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. ठीक आहे. समजा हात जात नसेल तर पोटरीच्या खाली किंवा हृदयाच्या खाली हात द्या. चालू ठेवायचा आहे. उजवी बाजू ताणली जाते, डाव्या बाजूला दाब येतो. डावा पाय हॅमस्ट्रिंग मसल ताणले जातात. ठीक आहे. आणि मग उलटचा, तिथल्या तिथेच सरळ, हात खाली, पाय फोल्ड आणि विश्रांती. वज्रासनामध्ये विश्रांती. सोडताना मला त्या मनात एक ओंकार, आणि सावकाश एक एक पाय सरळ करूया. डावा पाय सरळ, मग उजवा पाय. थोडीशी पावलं एकमेकांवरती आपण घेऊया. समजा आपल्याला अँकलच्या इथे एक्स्ट्रा ताण येतो यासाठी सावकाश दंड स्थितीमध्ये इथून उभं राहायचंय. दोन्ही पायावर घ्यायचं, विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात खांद्यातला सरळ. उजवा हात डावा हात फोल्ड करायचा आहे, समोरून तो उजव्या खांद्यावर येईल. उजवा हात फोल्ड करून मागे डाव्या कमरेवर उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न किंवा डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. पूर्णपणे आपल्या कमरेच्या स्नायूंना आलेला ट्विस्ट त्याकडे लक्ष. दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. सावकाश मध्यभागी, दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागे दुसऱ्या कमरेवर, डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत किंवा उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ. त्याला म्हणतात आपण कटी चक्रासन करतोय.
सावकाश मध्यभागी. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल. एकदा उजवीकडे डावीकडे पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मध्यभागी. आणि आता करणार आहोत आपण ताडासन. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. समोरून वर न्यायचे. दोन्ही हात समोरून वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. टाचा जमिनीपासून वर संपूर्ण खेच द्यायचा आहे आपल्या संपूर्ण शरीराला. उभ्या कक्षेमध्ये खेच. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. जरी लहान मुलं असतील त्यांना जरूर करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त ताडासन. सावकाश टाचा जमिनीवर येते. टाचा जमिनीवर येते. हातांची बोटं एकमेकांमध्ये झुंपून घ्या. तळवे सिलिंगकडे. हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही पायांमध्ये अंतर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. उजवीकडे मध्यभागी. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे मध्यभागी. डावीकडे मध्यभागी. लास्ट वन. उजवीकडे मध्यभागी. डावीकडे मध्यभागी. थांबायची. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हातांची पकड सोडून द्यायची. दोन्ही हात पुन्हा समोरून खाली येतील आणि विश्रांती. दोन्ही पाय जुळलेले, शरीराच्या जवळ. दोन्ही हात कमरेवरती. हनुवटी आपली गळ्याकडे जाईल. 2 वेळा क्लॉकवाईज सावकाश. पानातली उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळा. डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. सावकाश कृती. डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. थांबायचं. सावकाश सरळ करायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये घेऊन घेऊया. ती पकड आपल्या मानेच्या मागे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घेऊया. श्वास घेत लांब. दोन्ही कोपरं जास्तीत जास्त ताणायची आहे. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. जास्तीत जास्त ताण संपूर्ण आपल्या स्नायूंना. श्वास सोडत जवळ. श्वास सोडताना ते कसे आकुंचित होत आहेत त्यात लक्ष. श्वास घेताना ताणले जात आहेत. श्वास सोडताना आकुंचित होत आहेत त्याचे लक्ष. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात खाली. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. आपण करणार आहोत त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. आपली अपर बॉडी जमिनीला समांतर असेल. आणि आता डावा हात जमिनीच्या दिशेने घेऊन जायचा आहे आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. आपल्या पाठ करण्यात आलेला ट्विस्ट आलेला फील त्याकडे लक्ष. मानेच्या ग्रंथींवरती आलेला दाब आणि त्याची जाणीव. श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. 1 2 3 4 5. उलट करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश डावा हात कमरेतनं खांद्यातनं सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. सावकाश दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर तसंच ठेवा. हीच कृती आता आपल्याला विरुद्ध बाजूने करायची आहे. पुन्हा
दोन्ही हात खांद्यावर सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. पुन्हा आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीला समांतर. उजवा हात जमिनीच्या दिशेने जाईल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलावर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या कंबराकडे किंवा हाताच्या बोटांकडे. आता विरुद्ध साईडने आलेला पाठ्याला ताण, दाब, स्थिर त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. 1 2 3 4 5. 1 ते 2 श्वास थांबल्यावर आपापल्या क्षमतेने उलट चाल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवा हात पुन्हा एकदा खांद्यात बसत. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. मान मागे सैल सुरसुरीत विश्रांती. पूर्णपणे आपल्या खांद्याचे स्नायू स्ट्रेच झाले होते, तिथे ताण आलेला आहे. त्या स्नायूंचं जे ताणल्यामुळे तिथलं जे फुफ्फुसांचं जे आरोग्य आहे ते चांगलं होतं, सुधारतं. श्वसन मार्ग आपला चांगला होतो. आणि आता आपण याला पुढं कसं करूया, बद्ध हस्त आणि कोणहस्त. आपण शिकलेलो आहोत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवायचे आणि ती पकड आपल्या फिटच्या थोडीशी 2 इंच लांब असते. दोन्ही पाय जुळले, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता सावकाश आपली मान हळूहळू मागच्या दिशेला जाईल, शरीरातला सिलिंगला समांतर असेल. आणि आता असं इमॅजिन करायचंय की आपल्या हातावरती कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून जमिनीच्या दिशेने काढले जात आहेत. आता बघा कसा पाठमनाला प्रेशर आलेला आहे. पोटावरती कंठस्थ ग्रंथींवर ताण दाब जाणवतोय. त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. हा बरोबर. आपली अपर बॉडी आता जमिनीला समांतर आहे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश श्वासाची आखणी. श्वास घेत वर. सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी यायचंय. हाताची पकड सोडून द्यायची आणि विश्रांती. मान मागे सैल सुरसुरीत विश्रांती. एक सूर्यनमस्कार करून घेऊया. त्यासाठी मॅटच्या पुढे उभं राहूया. 1 किंवा 4 सूर्यनमस्कार करूया. आपल्याला सगळ्यांना तर पुढची माहिती झालेली आहे. दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या खांद्यावर, पूर्व स्थिती. डोळे अंगात मिटून घेऊया आणि आपल्या भूमध्यामध्ये राहिलेलं पेंटिंगमध्ये नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. नुकताच डोंगरावरून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लाल किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि या ऊर्जेतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचा पठणासाठी हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. 1 नमस्कार आसन. 2 हस्त उत्साहासन. 3 हस्तासन. 4 उजवा पाय मागे. 5 डावा पाय मागे. पर्वतासन. 6 साष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9
उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 12 नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे आहेत. आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. दम लागला असेल तर कृती थांबायला हरकत नाही. सुरुवात करूया. 1 ओम मित्राय नमः. 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. अजून 2 ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 8 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 श्वासाचे आधारित करूया. ओम हिरण्यगर्भाय नमो नमः. 1 आहे तो श्वास सोडून द्या. 2 श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडत हस्तपादासन. 4 श्वास घेत डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 श्वास सोडत उजवा पाय मागे पर्वतासन. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 1 श्वास थांबायचा. 7 श्वास भरून घेत सरळ हस्त भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. श्वास सोडत 10 डावा पाय पुढे हस्तपादासन. श्वास घेत 11 दोन्ही पाय डोक्याच्या दिशेवर हस्तोत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. काल आपण उड्डीयान बघितलं बरोबर. त्याची मी ग्रुपवरती इन्फॉर्मेशन पाठवली आहे, म्हणजे तुम्ही वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला उड्डीयन करताना आपल्याला ओठ जे आहे हे श्वास न घेता आतल्या दिशेने अजून खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा बरोबर. तर आज आपण शिकणार आहोत त्याची पुढची कृती म्हणजे अग्निसार. सेम कृती फक्त पोटाला आपल्याला आतबाहेर स्ट्रोक द्यायची आहे. पुन्हा एकदा हृदयविकार हाय ब्लड प्रेशर असेल तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. पोटासंबंधी कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या असतील तर अग्निसार करणं कृती टाळायचं आहे. तर हे कसं केलं जातं. अग्निसार ही शुद्धी क्रिया आहे. उड्डीयान हा बंद आहे. अग्निसार म्हणजे आपण पोटाला आतबाहेर करण्याची कृती करतो श्वास न घेता. त्यामुळे त्याला कदाचित नवनी असंही म्हणतात. ज्यांनी आधी योग अभ्यास जर कोणी केला असेल तर त्यांच्या लक्षात येईल. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. मी थोडीशी पुढे येते म्हणजे तुम्हाला पोटाची हालचाल दिसेल. सेम कृती खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बंद या प्रकारे. पोटाचे स्नायू पाठीचे स्नायू रिलॅक्स ठेवायचे. आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग एकत्रित करू. इथे सहश्वास आहे तो सोडून द्यायचा. एक सहश्वास भरून घ्यायचा. पोट किंचितच बाहेर येतं. घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्यायचा. पोट आतल्या दिशेला जातं. छातीचं एक्सपान्शन होतं आणि ह्या स्थितीमध्ये पोट आपल्याला आत बाहेर करण्याची कृती. आणि मग श्वास घेत घेत कृती थांबवायची. श्वास घेत घेत कमरेत सरळ. आता हे करताना माझ्या सूचनेची वाट न बघता आपल्याला जसं जमेल तसं करायचं आहे. जिथे कुठे आपल्याला अडचण वाटली तर सरळ कृती थांबवायची आणि कमरेतनं सरळ म्हणून उभं राहायचं. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर.
सुरुवातीला आपण करूया उड्डीयान बंध. खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृतीबंध. 4 बोट पुढे, अंगठा मागे. खांद्याचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येत आहे. घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्या. पोट आतल्या दिशेला गेलंय, छातीचं एक्सपान्शन झालंय आणि ह्या स्थितीमध्ये अजून पोट आतमध्ये खेचून घेण्याची कृती करा, श्वास न घेता. सावकाश पोट बाहेर येऊ दे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. आता जेव्हा आपण श्वास रोखतो, पोटातले स्नायू जे आहेत ते आकुंचित करतो, तेव्हा तो बंद होतो. आणि आता करणार आहोत शुद्धिक्रिया म्हणजेच अग्निसार. त्यासाठी पुन्हा एकदा खुर्चीत बसल्याप्रमाणे कृतीबंध. 4 बोट पुढे, अंगठा मागे. खांद्याचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितच बाहेर आलंय. घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्या. पोट आतल्या दिशेला गेलाय, छातीचं एक्सपान्शन झालंय आणि आता इथे श्वास न घेता पोट आत बाहेर करण्याची कृती सुरुवात करा. सावकाश पोट बाहेर येऊ दे आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. जमलाय का प्रत्येकाला? समजलंय का? पुन्हा एकदा हे अनुभूतीचं शास्त्र आहे. सावकाश विश्रांती आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये जाऊया. शयन स्थितीमध्ये एक आसन करूया आणि मग प्राणायामाला सुरुवात करूया. सावकाश एका पेशीला वळून शयन स्थितीमध्ये येऊया. पाठीला करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. विश्रांती. सायकलिंग करून घेऊया आणि मग उत्तान वक्रासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आज आपल्याला डायरेक्ट 90 अंशापर्यंत न घेता 30 अंशापर्यंत वर घ्या. दोन्ही पाय एकत्रित 30 डिग्री वर आणि मग सायकलिंग करायला सुरुवात करा. आता इथे तुम्हाला वरच्या वर न करता आता टाचा तुमच्या सहज जमिनीवर जातील, पावलं जमिनीवर जातील. 90 डिग्री वर न घेता 30 अंशापर्यंत वर घ्यायचे पाय आणि सरळ सायकलिंग आपण आता करतोय. आणि रिव्हर्स सायकलिंग विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. बरोबर 7 ते 8 वेळा झालं कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ 30 अंशापर्यंत आणि मग नियंत्रित जमिनीवर विश्रांती. पोटाच्या स्नायूंना छान असा ताण मिळतो, त्यामुळे ते छान फ्लेक्झिबल होतात. आणि करूया उत्तान वक्रासन. आपण दोन्ही पायांना खूप जास्त स्ट्रेच दिला, त्यासाठी दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ ठेवूया. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. दोन्ही पाय फोल्ड करून घेऊया. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा चिकटलेला आहे. सीटचा टाचा सीटला लावून घेऊया. हातांची बोटं एकमेकांमध्ये घुसवूया किंवा दोन्ही हात खांद्यातनं सरळ ठेवा. आज आपण थोडंसं वेरिएशन करूया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ, मान मध्यभागी आहे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले गुडघे पाय जे आहेत ते उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. खांद्याचे स्नायू अगदी शिथिल असतील. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल आहे. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल करून घ्यायचं. नॉर्मल श्वास प्रश्वास खाली. अंतिम स्थितीमध्ये देहधारणा प्राणायाम घ्यायची. एक श्वास घेऊन ठेवूया. श्वास सोडत सावकाश मध्यभागी.
आता सीट पासून लांब गेला असतील तर पुन्हा एकदा सीटच्या जवळ हीच स्मृती विरुद्ध बाजूने एक श्वास सोडून घेऊया. श्वास सोडत आपले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा पाय जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, देहधारणा प्राणायाम. संपूर्ण देहाची आकृती बंद जो आपण केलेला आहे त्याकडे लक्ष. जाणीव श्वासाची. मनातल्या मनात श्वास सोडताना एक ओंकार. उलटचा डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, पाय मध्यभागी. दोन्ही पाय सरळ करूया. दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. विश्रांती. सावकाश एका कुशीला बघूया. पोटावर पडून टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती करूया. टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. हाताची कोपऱ्या जमिनीवर. आता दोन्ही पाय मागून जोडून घ्या. दोन्ही पाय फोल्ड करा. 90 डिग्रीवर असतील दोन्ही पाय. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 आणि 5. बाजूला थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर दोन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी म्हणतो. दोन्ही हात गुडघ्यांवर. एका वरती दीर्घ श्वसनाचं करून घेऊया आणि मग प्राणायामाला सुरुवात. पाठीचा कणा सरळ, डोळे अर्धत मिटलेले, चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. खांदे थोडेसे मागच्या दिशेला आहे तो श्वास सोडून घेऊया. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लिटली विदाउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं दिवे प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवर. आज आपण बघणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. तर या प्राणायामामध्ये आपल्याला फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे आणि फोर्सफुली श्वास सोडायचा. पूरक आणि रेचक आपल्याला फोर्सफुली करायचं आहे. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. आणि आज आपण मृदू भस्त्रिका करतोय. आपण इथे ट्रेडिशनल भस्त्रिका घेत नाही कारण की आपला जनरल वर्ग आहे. सगळे योग अभ्यासाचे विद्यार्थी नाही आहेत. म्हणजे ट्रेडिशनल भस्त्रिका जी आहे ही अतिशय ऍडव्हान्स कृती आहे. आपण इथे वर्गामध्ये एकदम मृदू भस्त्रिका घेतो. तर ही भस्त्रिका करणं पुढे टाळायचं आहे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, त्याचबरोबर डिप्रेशनचा त्रास आहे, ही भस्त्रिका करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर त्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, हायपर ऍसिडिटी, त्यांनी भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. इथे आपण फोर्सफुली श्वास घेतो. पूरक रेचक फोर्सफुली होत असतं. शरीराचं जे तापमान आहे ते वाढतं. एक
एनर्जी आपल्यामध्ये जास्त प्रमाणात निर्माण होते, म्हणून हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर, डिप्रेशन, त्याचबरोबर हायपर ऍसिडिटी असेल त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. तर हा कसा केला जातो, आपण अगदी मृदू भस्त्रिका घेतोय, सोपी आहे. हाताच्या मुठी वळवून घ्यायच्या, त्या आपल्या छातीच्या समोर ठेवायच्या आणि फोर्सफुली श्वास घेणं सोडणं. पूरक रेचक फोर्सफुल म्हणजे बघा, पूरक रेचक, पूरक रेचक. श्वास घेताना हात वर, श्वास सोडताना हात, या प्रकारे फोर्सफुली थोडस ऍक्टिव्हली आपण करतोय. एनर्जी वाढते, श्वासाची गती वाढते, म्हणून हाय ब्लड प्रेशर आणि उच्च त्याचबरोबर हृदयविकार टाळायचा आहे. सुरुवात करूया. हाताच्या मुठी वळून घ्या, आपल्या छातीपाशी, पाठीचा कणा सरळ. बरं, आता जोरदार आपल्याला पूरक आणि रेचक करायचं आहे. थोडीशी कृती फास्ट असेल. हे करताना नकळत कपाळाला आठी येते, तर ती न करता चेहरा शांत, फक्त आपल्याला फोर्सफुली पूरक रेचक करायचं. सुरुवात करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. कृती थांबवायची. आता आपल्याला हात पूरक करताना पुढे आणि रेचक करताना मागे, अशा प्रकारे कृती करायची. पुन्हा एकदा फोर्सफुली पूरक रेचक. सुरुवात करूया. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. सावकाश कृती थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यालगत मिटून घेऊया. बघा, श्वासाची गती थोडीशी आपली वाढलेली आहे. शरीराचं तापमान आपलं वाढतं. थंडीच्या दिवसामध्ये पण तुम्हाला थोडस उष्णता वाटत असेल, कारण की भस्त्रिका प्राणायामाचं हे वैशिष्ट्यच आहे. असं म्हटलं आहे की ग्रंथांमध्ये, की जसं लोहाराचा भाता जो आहे, म्हणजे तो असं तो गरम भाता जसा असं वर खाली होतो, त्याप्रमाणे आपल्याला श्वासाची गती जी आहे ही वर खाली करायची आहे आणि एका ठिकाणी येऊन ती मेंटेन करायची आहे. आता हे ऍडव्हान्स कृती आहे. आपण अगदी मृदू भस्त्रिका घेतो आणि मग याला पूरक असं आता आपण करणार आहोत शीतकारी प्राणायाम. आता आपल्या शरीरामध्ये जास्त एनर्जी झालेली आहे, खूप उष्णता निर्माण झालेली आहे, ती शांत करण्यासाठी आपण करतोय शीतकारी प्राणायाम. सोपा आहे. दोन्ही हातांच्या ज्ञान मुद्रा, दातावर दात लावून घ्यायचे या प्रकारे, आणि आपली जीभ जी आहे ही दोन्ही दातांच्या मध्ये असेल. आणि इथे सुद्धा आता आपल्याला तोंडाने पूरक करायचंय, म्हणजे हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. बघा, या प्रकारे आपण जेव्हा तोंडाने हवा आतमध्ये भरून घेतो तेव्हा सिप असा आवाज येतो, म्हणून त्याला सिपकारी प्राणायाम म्हणतात. आणि मग तोंड बंद करून नाकाने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. जसं आपण शीतली केलं होतं तशीच ही कृती आहे, फक्त आता आपण इथे ओठ विलग करतोय, दातावर दात लावून घेतोय, जीभ आपली दोन्ही दातांच्या मध्ये असेल. बरोबर. आणि आता तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या, तोंड बंद, नाकाने संथ रेख. एक आवर्तन प्रत्येकाला कळलंय ना कसं करायचंय. तर डोळे अर्धत मिटून घ्या. आपण स्वतःशीच एकरूप होऊन आता ही पुढच्या 3 आवर्तन आपण करणार आहोत. दातावर दात, ओठ विलग, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण जबड्याला, मुखाला होतोय. तोंड बंद, नाकाने संथ रेख. दुसरा वर्तन, ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद. थोडा वेळ थांबूया आणि नाकाने संथ रेख. आश्रम, ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक,
तोंड बंद, नाकाने संथ रेचक, कम्प्लिटली ब्रीथ आउट. तीन आपण त्याला भ्रामरीची करून घेऊया. भ्रामरी प्राणायाम. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. प्राणस्पंदनांची अनुभूती. हलकासा दाब आणायचा आहे आपला अंगठा आणि पहिल्या बोटांवरती. प्राणस्पंदनांची अनुभूती. पहिल्या आवर्तन करण्यासाठी भ्रामरीचं एक खोलवर दीर्घ पुरा. रेचक करताना भ्रमरपुंज. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ पुरा आणि रेचक करताना भ्रमरपुंज. तिसरा आवर्तन. खोलवर दीर्घ पुरा. आपल्या जिभेचा शेंडा आपल्या टाळूला लावून घ्यायचा आहे आणि रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जे पद्मासन घातलंय, अर्ध पद्मासन, बैठक, साधी बैठक, ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून पाठीवर विश्रांती शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. अगदी सावकाश क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर 1 ते 1.5 फूट एवढं. त्याचा आतल्या बाजूला बोट बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोट अर्धवट लेटलेली. तळवी सिलिंगच्या दिशेने. मान उजवीकडे डावीकडे अथवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो काढून उजव्या बाजूला. आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप. आज आपण भूशिरासन हे आसन पाहिलं. त्याचबरोबर परिघासन हे आसन बघितलं. दंड स्थितीमध्ये आपण त्रिकोणासन सूर्यनमस्कार केले. त्याचबरोबर शयन स्थितीमध्ये उत्तान वज्रासन. पोटावर पडून आपण पायांचं रोटेशन केलं. प्राणायामामध्ये आज आपण भस्त्रिका हा नवीन प्राणायाम पाहिला आणि त्याचबरोबर सिक्तारी या सुद्धा प्राणायामाचा अभ्यास केला. त्या संपूर्ण साधनेच्या मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. देहधारण. जाणीवपूर्वक शरीरातील प्रत्येक अवयव शिकून. लक्ष आपल्या दोन्ही पायांकडे. दोन्ही पायांची पाचही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण दोन्ही पायांचा जांघेचा भाग मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल करून घ्यायचा आहे. जाणीवपूर्वक शिथिलता. जाणीव आपल्या पार्श्वभागाकडे, कमरेच्या भागाकडे, पाठकड्याकडे. हे तीनही भाग त्यातले सगळे स्पर्श बिंदू जमिनीवर अविरतपणे पहुडलेले आहेत. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान, कमरेचे सगळे स्नायू, सीटच्या भागातले सगळे स्नायू शिथिल करून. जाणीव उदरभाग, ऊर्ध्वभाग आणि कंठाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, उदर पोकळी, छातीचा भाग, छातीच्या पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस शिथिल.
कंठाचे आजूबाजूचे सगळे महत्वाचे अवयव स्थिती, सगळे महत्वाचे स्नायू स्थिती. लक्ष चेहऱ्याकडे, हनवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, मुखाचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ व पाकळ, भुवया भ्रूमध्य, आठवी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझी केस तिथली झालेली आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणेने मी माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, सांधे, स्नायू शिथिल केलेले आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष श्वासाकडे, प्राणायाम, मन गळाय गळाय उभ्या पिकात लढवलं, किती हाकल तरी येईल पिकावर. आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपले मन जे आहे हे एकत्र ठिकाणी प्रकटत असतं. मनातील विचार हे असे वाऱ्याप्रमाणे वाहतच असते आणि ह्या विचारांना थोडस आपल्या लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम, सो हम, असा अजबाजब श्वास घेताना माझे संपूर्ण स्नायू प्रसन्न पावत आहे. श्वास सोडताना ते अकुंचित होतात. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती ही माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझे सगळे ताण तणाव, चिंता, व्याधी, काळजी, माझी शारीरिक मानसिक अशी सोडून देत आहे. खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय, खूप हलकं हलकं वाटतंय. जीवनाकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. खूप सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोन मला प्राप्त होत आहे. समत्वम योग उच्यते या भगवद्गीतेतील अध्यायाच्या दुसऱ्या अध्यायामधल्या श्लोकाप्रमाणे मला माझी मानसिक स्थिती कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदम समतोलनात्मक अशीच ठेवायची आहे आणि यासाठी उचित अशी साधन मी नित्य निर्माण करणार आहे. प्रचंड आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे. प्रचंड इच्छाशक्ती माझ्यात निर्माण झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझे शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य निर्माण करणार आहे. यथाशक्ती करणार. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी देणार आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर आपण केलेल्या साधनेचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेल्या मनस्थितीतून आपण आजचा दिनक्रम सुरू करणार आहोत. आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी उंचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात डोक्याच्या दिशेने वर, हलकासा खेच आळस. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. सावकाश डाव्या कुठीला वळायचं आहे आणि अगदी हळूवार उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश उजव्या हाताच्या बैठक स्थिती.
घेऊया शांती पाठासाठी. डोळे अलगद केले सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. श्लोकाच्या रिझल्टवर एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपल्या क्षमतेने कमरेत मध्ये घेऊया. जोडलेले कपाळ कमी. आजची साधना आपण समर्पित केली आहे. आपल्याला अहंकार करून दिलेला आहे. शरणागत नतमस्तक व्हा. श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मध्यम. नेत्र स्पर्श. दोन्ही हात आपले डोळे, चेहरा, कान, गळा, छाती आणि पोटावर फिरून हात पुन्हा हृदयावर येतील. डोळे अंगत मिटलेले आहेत आणि करणार आहोत एक खालच्या पाठीतला ओंकार. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओंकडे. तिथून सुरुवात. तिथे कोणाला काही सूचना, काही अडचण? ठीक आहे, भेटूया आपण सोमवार सकाळी 6 वाजता. उद्या आणि परवा सुट्टी आहे. भेटणार आहोत आपण सोमवार. ठीक आहे. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हॅव अ गुड डे अँड हॅपी वीकेंड. मेरी क्रिसमस टू यू. हरी.